उपस्थित असलेल्या या मोर्चाला माझ्या प्रचंड भीम सैनिकांनो आणि माझ्या माता भगिनींनो क्रांतिकारी जय भीम, जय भीम। आज तुम्हाला सर्वांना माहित आहे की या मोताळाच्या तहसीलवर हा मोर्चा कशासाठी आपण आणलेला आहे। आम्ही तुमच्या प्रत्येक गावागावामध्ये येऊन आम्ही या मोर्चाच्या संदर्भामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याला प्रतिसाद म्हणून जे जिवंत भीम सैनिक आहे ते इथे उपस्थित झालेले आहे। मग विषय असा आहे, सर्वांना माहित आहे, परभणी येथे जे आंदोलन पेटलं बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेच्या वरून जेव्हा आंदोलन पेटलं परभणीमध्ये, आंदोलन पेटत असताना ज्या भीम सैनिकांनी बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारे लोक जेव्हा उतरले तेव्हा पोलीस प्रशासनानं तिथल्या आपल्या दलित बांधवांना अमानुष लाठीचार्ज केला। त्यांचे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत आणि त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असताना आपापल्या घरामधल्या महिलांना मारहाण केले। जे लोक जलात सोडले गेले त्यांना अमानुष मारहाण केले आणि त्यामध्ये आमचा एक सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता भीम सैनिक पोलिसांनी त्याला इतका मारला की त्याचा जीव गेला। मग असा जीव जाणारे असे भीम सैनिक या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत किती गेले। मला एक सांगायचं आहे, ज्यांनी काही गुन्हे केले आतापर्यंत त्यांचं काय झालं काय माहित तर नाही, पण असा एकही बाबासाहेब आंबेडकरांचा कार्यकर्ता नाही काय की मी अशा घटनेमध्ये अन्याय करणाऱ्याचं गुंडग तोडून आणलं, बाबासाहेबांच्या लेखा माझ्या कार्यकर्त्याला मारण केलं त्याचा मूर्ख छाटून आणला। जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार तुमच्या आणि माझ्या रक्तामध्ये आहे, कायदा सुद्धा बाबासाहेबांनी आपल्यासाठी ठेवलेला आहे। म्हणूनच आपण शिस्तप्रिय लोक आहोत। आज संसदेमध्ये शहा सारखा गृहमंत्री माणूस संविधान बाबासाहेबांच्या नावावर, संसद बाबासाहेबांच्या नावावर, आणि हा म्हणतो की मी बाबासाहेबांचं नाव किती वेळा घेऊन तुम्हाला देव करायला पाहिजे। मग देवळात जाऊन तिकडेच मंत्रिपदाची शपथ घेता, संविधान भवनामध्ये कशाला घेतले। बीडमध्ये संतोष देशमुख आपला देशमुख सरपंच आहे, त्याची हत्या झाली। हे महाराष्ट्र प्रशासन या इथं गुंडांना मागे टाकत आहे, पाठीशी घालत आहे। आम्ही सर्वजण या गोष्टीचा एक निषेध नोंदवतो सरकारचा आणि या सर्व अन्य अत्याचाराचा जर वाचा पडला नाही तर या पुढील आंदोलन हे जलभाव असलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वात जास्त संख्येने कोणतेही आंदोलन पेटून उठवायचं आहे। जय भीम, जय भारत।